हिलालिया फाउंडेशन राजुरी तसेच आमदार अतुल बेनके यांच्या विशेष सहकार्याने राजुरी येथे 25 बेडचे ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती मदरसा कमिटीचे अध्यक्ष मुबारक तांबोळी यांनी दिली। या कोविड सेंटरचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी हाजी रज्जाक कुरेशी, माजी सभापती दीपक आवटे, सरपंच प्रिया हटोळे, उपसरपंच माऊली शेळके, ग्रामपंचायत सदस्य एमडी घंगाळे, एकनाथ शिंदे, शाकीर चौगुले, जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीचे अध्यक्ष सादिक अतार, राजुरी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जाकीर पटेल, संकल्प युवा संस्थेचे अध्यक्ष कलीम पटेल, अंजुमन ट्रस्टचे अध्यक्ष रईस चौगुले, मेहबूब काझी, प्राध्यापक अशफाक पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कोरोना काळात रुग्णसेवेसाठी हिलालिया मदरसा ट्रस्टने उभे केलेले ख्वाजा गरीब नवाज कोविड क्वारंटाईन सेंटरचे कार्य आदर्श असून या सेंटरला सर्व काही मदत व सहकार्य केले जाईल असे मनोगत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले। यावेळी जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे यांच्या वतीने 25 बेड व गाद्या, हाजी अब्दुल रज्जाक कुरेशी यांनी बेडशीट चादर, हाजी गुलाम नबी शेख यांच्या प्रयत्नातून गोळ्या औषधांची व्यवस्था, संकल्प अन्नपूर्णा केंद्राकडून 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मदरसा कमिटीचे अध्यक्ष मुबारक तांबोळी यांनी सांगितले। सदर कोविड क्वारंटाईन सेंटर कार्यान्वित करण्यासाठी हिलालिया फाउंडेशनचे संस्थापक मुस्लिम धर्मगुरू हाजी गुलजारुद्दीन चिस्ती, ग्रामपंचायत राजुरी, मुसलमान जमात राजुरी व मुंबई विभाग जुन्नर तालुका मुस्लिम सेवा समिती यांचे विशेष सहकार्य मिळाले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले यांनी सांगितले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वयंसेवी डॉक्टर्स पथकातील डॉक्टर स्वप्नील कोटकर, डॉक्टर गेणुजे शिंदे, डॉक्टर संदीप काकडे, डॉक्टर अमीर जमादार यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुसलमान जमात राजुरीचे अध्यक्ष जाकीर पटेल यांनी केले, तर आभार रईस चौगुले यांनी मानले। दारुल हिलालिया फाउंडेशनचे सर्व म्हणजे जे हिलालुद्दीन बाबाचे जे चिरंजीव आहे गुलजारुद्दीन चिश्ती आहात यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ह्या सर्वांच्या मुसलमान जमात राजुरी आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आज इथे हिलालिया फाउंडेशन सर्वांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हे आणि म्हणजे मी आताच बोललो डॉक्टर साहेबांना तर तुमचे विशेष प्रयत्न म्हणजे आमचे शिंदे डॉक्टर असतील, काकडे डॉक्टर असतील, आमचे डॉक्टर कोटकर असतील, त्यांना हेच म्हटले का जे देऊळ असून फायदा नाही, देवच नाही देवळात म्हणजे देव म्हणजे ते आज ह्या कोविड सेंटर मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जे आमचे डॉक्टर पार पाडणार आहेत। तर मी आज या सर्वांच्या प्रयत्नातून डॉक्टर अमीर जमादार बी त्यांचे बी सहकार्य आहेत आणि सर्वांच्या सहकार्यातून सगळ्यांच्या विशेष प्रयत्नातून आमच्या आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आज हे कोविड सेंटर इथे सभापती साहेब असतील किंवा सर्व सरपंच उपसरपंच यांचे सर्व सहकारी सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे कोविड सेंटर इथं उभं राहिलेलं आहे। सर्व मुस्लिम समाज त्याचबरोबर गावचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, सरपंचताई आणि आपल्या सर्वांच्या सहभागातून एक चांगल्या प्रकारचं देवाचं जे द्वार आहे मद्रासामध्ये एक कोविड केअर सेंटर उभं करण्याचं आपण ठरवलं। याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली त्याचं खरं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण माणसांची तब्येत आणि आरोग्य चांगलं राहावं हे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं प्राधान्य असलं पाहिजे। माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे यांनी या कोविड केअर सेंटरसाठी जे काही 25 बेड उपलब्ध करून दिले त्यामध्ये त्यांचे अध्यक्ष प्रभाकरजी ढोंसे, कार्याध्यक्ष रोहितजी खरगे, ॲडव्होकेट संतोष काशीद, नवनाथ लरावडे, विजयजी ढगे, योगेश आमले, दीपक सोनवणे आणि अण्णासाहेब मटाले आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार जे जुन्नर तालुक्यातलेच रहिवासी आहेत यांनी खूप आपल्याला मोलाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर ओझर, लेणेद्री आणि सोमतवाडी इथल्या कोविड केअर सेंटरसाठी बरेचसे साहित्य त्यांनी दिलेले आहेत। मागे जेव्हा PHCला आपण PP किट दिले होते ते पण त्या जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे यांनी ते देऊ केले होते। भविष्यातही या कोविड केअर सेंटरला जी मदत लागेल तुम्ही आवर्जून मला सांगा, ती मी मदत करेल। या मद्रासाचं काम आपण सर्वजण लोकसहभागातून आपल्या समाजाच्या माध्यमातून जे करतायत त्यासाठीही भविष्यामध्ये माझ्या ताकदीने मला जे काही मदत करता येईल ते निश्चित प्रकारे पूर्ण करू। लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे खरं पहिलं प्राधान्य आहे आणि आपण हे सर्वांना विनंती करतो की आपल्या वागण्यातून आपल्या या सगळ्या गोष्टीतून याचा प्रसार होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी।
कारण एखाद्या पेशंटला जर लागण झाली तर त्याचं पुढचे काय हाल होतात हे आपण पाहिलेलं आहे. कारण आता हे नवीन स्ट्रेन कोरोनाचे आले असल्यामुळं आणि तो कम्युनिटी स्प्रेडमध्ये गेल्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. जे अँटीजेन टेस्ट किट्स आहेत, जे आता त्याची कमतरता आहे, कालच जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन 10,000चे किट्स दिलेले आहेत, ज्यामध्ये आपले PHCच्या माध्यमातून पुन्हा तपासणी सुरू होते. गेल्या 4-5 दिवसांमध्ये तपासणी कमी असल्यामुळे तरी तुम्ही पेशंट वाटत असेल तरी पेशंटची संख्या भरपूर आहे. त्या किट्सच्या माध्यमातून आपण ते पेशंट सापडल्यानंतर हे आयसोलेशन सेंटर आपल्या गरीब लोकांना ते निश्चित प्रकारे उपयुक्त ठरणार आहे. हे 25 बेडचं व्यवस्थित चालल्यानंतर आणि अजूनही पेशंट जर वाढत राहिले तर भविष्यामध्ये पण त्याचं एक्सटेन्शन करण्यासाठी या राजुरी गाव आणि परिसरामध्ये सह्याद्री कॉलेजच्या इथं पण आता ग्रामस्थांचं जे म्हणणं आहे त्याचं पण मी व्हिजिट करणार आहे. त्यांना लागणारा सपोर्ट आपण शासनामार्फत मी माझ्या वैयक्तिक लेवलला जे काही करता येईल ते आपण निश्चित प्रकारे करू. या तालुक्यात ओझर, लेणेद्री, सोमतवाडी, आळे, आता नवीन पिंपरी पेंडार आणि हे राजुरी हे आपण कोविड केअर सेंटर चालू केलेले आहेत. शासनाचे आहेत, प्रायव्हेट आहेत, लोकसहभागातून आहेत, प्रायव्हेट DCC आहेत. 2 ऑक्सिजन प्लांट आपल्याला अजितदादांनी दिले. आजच एक प्लांट मी शिरोली बुद्रुकच्या DCHCला तिकडं उतरून खाली इन्स्टॉलेशन कुठं करायचं ते चालू केलेले काम. दुसरा ऑक्सिजनचा प्लांट आपण नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बसवतोय की जेणेकरून ऑक्सिजनची जी तुटवडा आहे तो आपल्या तालुक्यापुढे इथून पुढे भासणार नाही, जरा व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये येईल. त्याबद्दलही त्या नेते मंडळींचा मी मनपूर्वक आभार मानतो. एकत्रितपणे या संकटावर आपण मात करूया. त्याचबरोबर गुलाब नबी शेख साहेबांच्या मदतीमुळं आणि लोकसहभागातून जवळपास 72,000 रुपयाचं मेडिसिन्स इथं आलेले आहेत. हे जे काही 3 डॉक्टर्सचा आम्ही इथे सत्कार केले, डॉक्टर कवडे, त्याचबरोबर साखडे आणि डॉक्टर शिंदे यांनी पण याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि पेशंटची काळजी घेण्यासाठी जो काही पुढचं पाऊल टाकले त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. सत्कार करणे आणि कार्यक्रम म्हणून हे जरी तुम्हाला वाटत असेल तरी ते आता या प्रसंगाला ते संयुक्तिक नाही, म्हणून अनेक नेते मंडळी पण बोलले असते, मार्गदर्शन केलं असतं, पण त्याला आपण वाटा देत पुढच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी आपण रजा द्यावी एवढीच विनंती करतो. आणि भविष्यातही अजून काय लागलं तुम्हाला आवर्जून सांगा, तुम्हाला मी मदत करेन. मी अजून तालुक्यात या ऑक्सिजन प्लांटच्या व्यतिरिक्त 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणले, 2 बायपॅपचे मशीन आणले, काही व्हेंटिलेटर्स आणलेले आहेत, अनेक ठिकाणी मेडिसिन आपण पुरवतोय. हे डिसेंट्रलाइज झालं पाहिजे. मी एकाच ठिकाणी सगळं करण्यापेक्षा विभागवाही सगळं झालं तर निश्चित प्रकारे, कारण इथं जरी पेशंट सापडला तर तो लगेच घाई ओझर लेण्याला जाणार नाही, पण इथं असल्यावर तो उपचार घेईल. म्हणून आपला राजुरीचा जो एक संकल्पना आहे आजपर्यंतच्या मागच्या इतिहासामध्ये जे काय राजकारणामध्ये जरी घडलं असेल पण प्रसंगाला मात्र गाव एकत्र येतं ते तुम्ही सर्वांनी आज दाखवून दिलं, त्याच्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.